तिच्या जी 11वी 12वी फणी आपण काढून टाकणार आहे। कारण का एक्सपोर्टला जे आहे ते 9, 8, 9, 10 ह्या त्याच्यामध्ये ठेवावं लागतात आणि ज्यावेळेस आपण 9 फण्या ठेवतो 10 फण्या ठेवतो त्यावेळेस त्याची वरली फणीची वादा आणि खाल्ल्या फणीचा वादा सेम येतो। तर पहिली जी स्टेज आहे ते ज्यावेळेस कमळ आपलं निघून वाकडं होतं वर त्यावेळेस पहिला स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला। त्याच्यामध्ये आपलं इमिडाक्लोरो 17% वालं आणि रोको ते दोन्ही कंटेन मिक्स करायचे। दुसरा स्प्रे घ्यायचा आपलं दुसरी स्टेज आहे आपली ज्यावेळेस कमळ वाकडं होऊन पानं उलगडायला चालू होतात आणि 2-4 पानं उघडून केळी दिसायला चालू होती आपल्याला त्यावेळेस त्या प्रकारमध्ये तिथं घ्यायचं आहे। आणि तिसरा जो स्प्रे आहे तो आपल्याला पूर्ण कमळ उलगडल्यानंतर पूर्ण केळी दिसायला चालू होती आणि फुल तोडायच्या कंडिशन मध्ये येतं। ज्यावेळेस आपण 8-9 फण्या ठेवून डीप फ्लॉवरिंग करून आणि केळीला जे टच होणारे जे पानं आहेत ते पानं बरोबर कट करून ही बॅग लावत आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र यासिन शेख। आज आपण आहे आपल्या समृद्धी ॲग्रो फार्मवर जे केळीचे जे आपण 20 एकरामध्ये जे केळी लावलेली आहे तर आज आपण या व्हिडिओच्या द्वारे जे शेतकऱ्यांना जे माहिती देणार आहे की केळी लागवडीनंतर ज्या शेतकऱ्यांना एक्सपोर्ट करायचा आहे आणि बाहेर देशात माल पाठवायचा आहे तर केळी एक्सपोर्ट करण्यासाठी काय काय कामे करावं लागतात, काय काय म्हणजे लक्ष ठेवावं लागतं की ज्यावेळेस बंच निघतो तर बंच निघल्यापासून आपण बॅग लावेपर्यंत जे केळीच्या घडावर जे काम करायचं आहे किंवा काय करायचं आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती देणार आहे। BI कशाला म्हणतात, बड इंजेक्शन कशाला म्हणतात, फ्रूट केअर कशाला म्हणतात आणि स्कर्टिंग बॅग कशाला म्हणतात की आणि एक्सपोर्टसाठी माल कसा तयार करायचा हे सविस्तर माहिती ह्या व्हिडिओच्या द्वारे आपण देणार आहे। तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना पण शेअर करा। तर मित्रांनो, जसं आता आपण केळीचं जे आहे पहिले सुरुवातीचं जे काम आहे ज्यावेळेस केळीची निसवण चालू होती तर ज्यावेळेस केळीची निसवण चालू होते त्यावेळेस केळीचं फुल ज्यावेळेस वर असतं सरळमध्ये सूर्याकडं म्हणजे जे आभाळाकडे निघून असतं त्यावेळेस त्या फुलाला आपल्याला BI करायचं आहे, बड इंजेक्शन। त्याच्यामध्ये जे आहे बड इंजेक्शनला आपण जे आहे इमिडा 17% वालं म्हणजे जे कॉन्फिडर 17% जे येतं ते 15 ml पंपाला डोस टाकून प्रत्येक झाडाला 100 ml इंजेक्शन करायचं आहे। त्याच्यापासून आपलं जे होणारा फायदा काय आहे की थ्रिप्स हे असं आहे की ज्यावेळेस फुलवर निघतं कमळ त्यावेळेसच एंटर होतं आणि आपल्या केळीला पूर्ण चाटतं। तर ते चाटल्यामुळे काय होतं की केळीवरची स्किन पूर्ण खराब होती, खरवड होती आणि ते खरवड झालेली जी स्किन आहे ते एक्सपोर्टला चालत नाही आणि वाद्यामध्ये अंतर किंवा घडाच्या दोन्ही फाण्यामध्ये अंतर हे सगळं काम BI मुळे आपले फायदेशीर होतं। तर आज तुम्ही बघू शकता आपल्या ह्या बागेला 5.5 ते 6.5 महिने झाले, 4.25 महिन्यामध्ये आपली निसवण चालू झाली। आज 6.25 महिने ते 6.5 महिने काही बगीचेला झालेले आहेत। तर कमीत कमी 70% आपल्या केळीच्या बागेची निसवण झालेली आहे आणि आपण पूर्ण प्रत्येक झाडाला BI करून बड इंजेक्शन करून घेतलेलं आहे। तर बड इंजेक्शनचे जे फायदे मी आता तुम्हाला सांगितलं की बड इंजेक्शन केलं तर थ्रिप्स पासून आपला बचाव होतो आणि थ्रिप्सचा बचाव झाला तर आपला माल एक्सपोर्ट व्हायला मदत होते। तर शेतकरी मित्रांनो, जसं आपल्याला BI नंतर जे दुसरं काम आहे ते केळीच्या बागेवर लक्ष द्यायचं आहे किंवा एक्सपोर्टसाठी ते बंच स्प्रे जे आहेत ते 3 आहेत। त्याच्यानंतर पहिली जी स्टेज आहे ते ज्यावेळेस कमळ आपलं निघून वाकडं होतं वर त्यावेळेस पहिला स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला। त्याच्यामध्ये आपलं इमिडाक्लोरो 17% वालं आणि रोको ते दोन्ही कंटेन मिक्स करायचे। दुसरा स्प्रे घ्यायचा आपलं दुसरी स्टेज आहे आपली ज्यावेळेस कमळ वाकडं होऊन पानं उलगडायला चालू होतात आणि 2-4 पानं उघडून केळी दिसायला चालू होती आपल्याला त्यावेळेस त्या प्रकारमध्ये तिथं घ्यायचं आहे। आणि तिसरा जो स्प्रे आहे तो आपल्याला पूर्ण कमळ उलगडल्यानंतर पूर्ण केळी दिसायला चालू होती आणि फुल तोडायच्या कंडिशन मध्ये येतं। ज्यावेळेस आपल्याला ह्याला फ्रूट केअर करून बॅग लावायची आहे त्यावेळेस बंच स्प्रे तिसरा करून नंतर हे जे पूर्ण डीप फ्लॉवरिंग करून आपल्याला तिसरा स्प्रे घ्यायचा आहे आणि मग बॅग लावायची आहे। तर हे 3 स्प्रे आपल्याला कमीत कमी 9 दिवसाच्या अंतराने घ्यायचे आहेत, 3-3 दिवसाच्या गॅपनं। त्यावेळेस 9 दिवसामध्ये पूर्ण आपल्याला हे कमळ तोडण्यामध्ये येतं। तर हे एक्सपोर्ट करण्यासाठी किंवा केळी बाहेर पाठवण्यासाठी किंवा केळीची क्वालिटी 1 नंबर काढण्यासाठी आपल्याला 3 बंच स्प्रे घ्यायचे आहेत। आणि महत्त्वाचा रोको का घ्यायचा आहे की ज्यावेळेस केळी आपली डीप फ्लॉवरिंग करतो
त्यावेळेस ही डीप फ्लॉवरिंग केल्यानंतर हिचं सिगाडॉन रॉट म्हणून एक फंगस डेव्हलप होतो, जे शेतकरी ओरडतात ना की कमी वयामध्ये केळी पिकती किंवा झाडालाच केळी पिकलेली आहे किंवा केळीच्या काही फण्या पिकलेल्या भेटतात, तो रोग जो आहे सिगाडॉन रॉग म्हणून फंगस जो आहे तो डेव्हलप झाल्यामुळं हा केळी पिकायचा प्रॉब्लेम येतात. तर ह्याच्यासाठी आपल्याला ते 3 बन स्प्रे घ्यायचे आहेत आणि सगळ्या शेतकऱ्यांनी ते काळजीपूर्वक जर घेतले तर केळीची क्वालिटी आपली चांगली निघल, रोगराई डेव्हलप नाही होईल आणि केळीची एक्सपोर्ट होण्यासाठी आपल्याला केळी मदत होईल. तर तसं जसं मी आता 3 स्प्रे तुम्हाला सांगितले, तर अजून एक असं आहे की ज्यावेळेस केळी जो लाल्या पडतो, ज्याच्यामुळे केळीवर लाल लाल कलर येतो ह्या फण्यांवरती, तर शेतकऱ्यांची बरीचशी ओरड येते की आपल्या केळीवर लाल्या पडला आहे आणि मार्केटला व्यापारी माल उचलत नाही. तर त्याच्यासाठी पण एक स्प्रे आहे जो आपण डेसिस म्हणून येतं, त्याची फवारणी जर घेतली तर त्याच्यामुळं आपला डेसिसमुळं लाल्या पडत नाही बागेवर आणि समोर जाऊन आपल्याला मार्केटसाठी त्रास होत नाही. तर एखादा ज्यावेळेस अगर कुठं बागेवर आपल्याला लाल्याचे काही प्रॉब्लेम वाटले तर डेसिसची एक फवारणी शेतकऱ्यांनी करावी, जेणेकरून आपल्या बागेची म्हणजे केळीची जे आहे ना चांगली सांभाळणी होऊ शकते. तर आता आपण या व्हिडिओच्या द्वारे आपल्याला अजून आता 2 मुद्दे सांगितले, एक बन स्प्रे सांगितला, BI सांगितलं बर्ड इंजेक्शनचं, आणि दुसरं आपण आता 3 स्प्रे सांगितले आणि काय रोग येतात, काय स्प्रे करावं लागतं ते पण सांगितले. तर 3 स्प्रे मध्ये जसं मी इमेडा आणि रोको सांगितलेलं आहे, कधी तुम्ही एक्ट्रा पण घेऊ शकता इन्सेक्टिसाइड जर थ्रिप्स जास्त असेल तर, आणि कधी मग जसं पोलन ॲग्रोचं आयडॉल आहे, आयडॉल आणि ते पण घेऊ शकता की ज्याच्यापासून केळीचा वादावा लांबत होणं, थ्रिप्सपासून आपल्या मच्छरपासून आपल्या केळीची क्वालिटी चांगली हो, तर हे स्प्रे आपण घेणार आहे. तर मित्रांनो, जसं आता आपण 2 टॉपिक तुम्हाला सांगितले, त्यानंतर तिसरं जे एक्सपोर्टसाठी जे टॉपिक आहे आपलं किंवा एक्सपोर्टसाठी करायचं जे काम आहे, नियोजन आहे, ते महत्वाचं आहे, ते आपलं फ्रूट केअर आहे. ज्यावेळेस आपला बगीचा निसवण होतो त्यावेळेस काय लक्ष ठेवायचं आहे किंवा फ्रूट केअर म्हणजे काय किंवा काय करायचं आपल्याला मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये फ्रूट केअरमध्ये, ते आता आपण ह्याच्यामध्ये सांगणार आहे. तर हे बघू शकता तुम्ही, चालू करतो, हे बघू शकता की केळी निसवल्यानंतर पूर्ण फण्या ओपन झाल्यानंतर आपल्याला केळीचा बुंदा किती इंच आहे ते बघायचं आहे की 40 इंच आहे का 35 इंच आहे, 30 इंच आहे. तर आज आपल्या बगीचाचा बुंदा जो आहे 40 इंचाच्या प्लस आहे बुंदा. तर हे आज आपण काय करणार आहे, ह्या केळीच्या फण्या मोजणार आहे आणि केळीच्या फण्या मोजून ह्या केळीवर जे फ्लावरिंग आहे, आता ज्यावेळेस फिंगर निघतात, फण्या उलगडतात, ज्यावेळेस ह्या फण्यांना लाल कलर येतो त्यावेळेस हे पूर्ण डीप फ्लावरिंग करून घेणार आहे आपण, ह्या फण्यांची फुलं काढून घेणार आहे. याचं कारण काय, आता बरेच शेतकरी म्हणतात की डीप फ्लावरिंग का करायचं, तर ह्याचं कारण आहे की ह्याच्यामध्ये थ्रिप्स बसतात आणि हे थ्रिप्स जे आहे ते आपल्या ह्या फण्यांना चाटतात. तर ज्यावेळेस फणी खाली होते, खाली असते आणि लाल कलर असतो त्यावेळेस हे पूर्ण फुलं काढून घ्यायचे फ्रूट केअर मध्ये. फुलं काढून घेऊन त्याच्यानंतर आपल्याला झाडाचा बुंदा बघून 40 इंच बुंदा असेल किंवा 42 इंच बुंदा असेल त्यावेळेस त्या बुंद्याच्या नुसार आपल्याला फण्या मोजायच्या आहेत. आता आज बघू शकता तुम्ही आपल्या ह्या घडाला कमीत कमी ह्या बंचला 13 ते 14 फण्या निघलेल्या आहेत, परंतु 13-14 फण्या आपल्याला ठेवायच्या नाहीत ह्याच्यामध्ये. फ्रूट केअर मध्ये काय, एक्सपोर्टसाठी आपल्याला फ्रूट केअर ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपल्याला कमीत कमी 8 फण्या, जास्तीत जास्त 9 फण्या ते 10 फण्या ठेवू शकतो आपण. 8-9 फण्या ठेवल्या, 8 फण्या ठेवल्या तर सगळ्यात भारी आहे, त्याच्यापेक्षा 9 फण्या ठीक आहे त्याच्यानंतर, आणि 10 ठेवल्या तरी चालतं. ज्यावेळेस 45 बुंदा असेल तर 10 ठेवू शकता, परंतु 8 ते 9 फण्या ठेवल्यानंतर आपला घड जो आहे तो एकदम सिलेंडर टाईप बनतो. वरची फणी आणि खालची फण्याचा जे वाद आहे तो आपल्याला सेम भेटणार आहे आणि सेम भेटल्यामुळं आपली वेस्टेज मध्ये एकही फणी एक्सपोर्ट मध्ये जाणार नाहीये. आणि त्याच्यानंतर हे डीप फ्लॉवरिंग झाल्यानंतर 8 ते 9 फण्या ठेवायच्या आहे आपल्याला आणि 8-9 फण्या ठेवून ह्याच्यावर एक स्प्रे करून नंतर आपल्याला ह्याच्या बॅग चढवायची आहे. तर आता ज्यावेळेस आपण हे डीप फ्लॉवरिंग करत आहे त्यावेळेस आता लक्ष ठेवायचं की ज्यावेळेस केळी जी आहे स्वतः ज्यावेळेस झाडाला जेवढं फण्या लागतात तेवढ्या फण्या ठेवून इथं 2 केळं सोडत आहे, म्हणजे त्याला आपण हँड म्हणतो किंवा एक फिंगर सोडत आहे इथं. जसं आता तुम्ही बघू शकता इथं काय केलेलं आहे, 13-14 फण्यानंतर ह्या झाडानं 2 केळं सोडलेले आहेत. तर हे 2 केळं सगळ्यांनी ठेवायचं आहे आपल्याला. आता ह्याचं का ठेवायचं आहे त्याचं कारण आम्ही सांगत आहे. ह्या केळं जर आपण इथं ठेवले तर झाड काय करतं, पूर्ण अन्नद्रव्य हितवर पोचवत आहे. ह्याला पोचवल्यामुळे, ह्या 2 केळाला पोचवल्यामुळे वरच्या जे फण्या आपल्या जे खराब होणार होत्या ते वाचणार, कारण पूर्ण अन्नद्रव्य ह्या झाडापर्यंत येतं आणि ह्या फणीला पूर्ण जे आपण जे आता 9वी फणी ठेवणार आहे शेवटची, ह्या फणीला पूर्ण आपल्याला
अन्न भेटतं, त्याच्यामुळे ही फणी जी आहे आपली खराब होत नाही, जी आपली जी येणारा हँड आहे तो खराब होत नाही. तर त्याच्यासाठी प्रत्येकाने ज्या केळीनं ज्या झाडानं 2 केळं जिथं सोडले, थंब सोडलेला आहे, ज्याला आपण अंगोटा म्हणतात मराठी भाषेत, त्या शेतकऱ्यांनी ते 2 केळं ठेवून, 1 किंवा 2 केळं ठेवून तिथून खाली 6 इंच ठेवून हे फुल कट करायचं आहे. कमीत कमी 6 इंच पाहिजे. आणि मग नंतर बाकीच्या फण्या काढून इथं 6 इंच ठेवून हे दंडा फुल कट करायचा आहे. आणि नंतर मग आपण बॅग लावायचे आहे. तर हे शेतकऱ्यांसाठी एकदम गरजेचं आहे आणि ध्यान देऊन हे केलं पाहिजे. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आपला हा केळीचा बुंदा जो आहे तो 40+ आहे. त्याच्यासाठी आपण ह्या आता साईडचं झाड आहे म्हणून इथं आपण 10 फण्या ठेवणार आहे. तर तुम्ही मोजू शकता वर्ण फण्या 1 2 3 4 5 6 तर 7 8 हे 10 फण्या ठेवणार आहे आपण ह्या झाडाला. तर हे 10 फण्या ठेवून बाकीच्या जी 11वी 12वी फणी आपण काढून टाकणार आहे. कारण काय एक्सपोर्टला जे आहे ते 9 8 9 10 ह्या त्याच्यामध्ये ठेवावं लागतात. आणि ज्यावेळेस आपण 9 फण्या ठेवतो 10 फण्या ठेवतो त्यावेळेस त्याची वरली फणीची वादा आणि खाल्ल्या फणीचा वादा सेम येतो आणि ते पूर्ण केळे आपले एक्सपोर्टला जातात. तर आता बघितलं तुम्ही 10 फण्या ठेवलेल्या आहेत, त्याच्यानंतर खाली थंब ठेवलेला आहे आपण 2 केळाचा. आता आपण हे फुल 6 इंच ठेवून 4 ते 6 इंच ठेवून आपण हे फुल तोडणार आहे. तर आता हे बघा तुम्ही, जसं ह्याच्यामध्ये पूर्ण लाईव्ह तुम्हाला दावलेलं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये आपल्याला, की केळीचं एक्सपोर्टसाठी किंवा आपल्याला चांगल्या प्रकारे केळी बनवायची असत तर अशा प्रकारे केळीची मेहनत करायची आहे. तर हे आज 10 फण्या ठेवून आपण आता हे थंब ठेवलेला आहे 2 केळाचा आणि आता हे फुल आपण कट करणार आहे. आता ह्या फुलाला 6 इंच ठेवून कट करून टाकणार आहे. फुल आपण तुम्ही बघू शकता की 6 इंचसाठी आपल्याला थोडंफार सोलून आता हे फुल आपण ह्याच्यामध्ये कट करणार आहे. ते अशा प्रकारे ह्याला फुलाला कट करायचं आहे की एक तर हाताने कट करू शकता किंवा दुसरं जर आपल्याला हे असेल चाकून बी कट करू शकता. आता हे बघा तुम्ही 2 केळ्यानंतर 6 इंच दंडा राहिलेला आहे. आता इथं समोर ज्यावेळेस आपण बॅग लावेन अजून पुढे प्रोसिजर आहे. इथं आपण शेणाची पोटली पण बांधू शकतो जेणेकरून खालून बी न्यूट्रिशन आपल्या झाडाला भेटतं. तर आता मित्रांनो, जसं मार्केटिंगसाठी आपण काय बोलणार आहे ह्याच्यामध्ये, तर हे जे आपण आता केलेलं आहे फ्रूट केअर किंवा फ्रूट केअरचं सांगितलं, बियाचं सांगितलं, बड इंजेक्शन सांगितलं, परंतु ज्या लोकांना ज्या शेतकऱ्यांना एक्सपोर्ट नाही करायचा आहे, आपल्या लोकलमध्ये मार्केट करायचं आहे किंवा कॅरेट पॅकिंग करायचं आहे, त्यांनी आपल्या बुंद्यानुसार जसं 40चा बुंदा असेल तर 12 ते 13 फण्या ठेवू शकताय आणि ज्याचं 35-35 इंच बुंदा आहे त्याने 10-11 फण्या ठेवू शकताय. परंतु लोकल मार्केटला रेट भेटत नाही. शेतकऱ्यांना माझा तर सल्ला आहे की एक्सपोर्टसाठी सगळ्यांनी माल बनवावा. ह्याच्यामध्ये फायदा काय होतो, शेतकरी काय समजतात की भाऊ की जसं 13-14 फण्या ठेवल्या तर आपला माल ज्यादा निघल, वजन ज्यादा निघल, परंतु तिथं रेटचा आपल्याला कमी भेटणार आहे. त्याचं कारण एक आहे की लोकलला जे रेट असतात ते आपले कमी रेट असतात आणि कॅरेट पॅकिंग मध्ये कसं आहे, मग सगळ्या फण्या जातील आपल्या, वेस्टेज नाही निघल, वजन तेवढंच येणार आहे घडाचं. जसं तुम्ही आज 13 फण्या जरी ठेवल्या तरी सुद्धा वजन तेच येणार आहे केळीचं, आणि जर तुम्ही 8-9 फण्या जरी ठेवला तर तरी पण त्या झाडाचं वजन तेच येतं. थोडंफार 1-2 किलोचा फरक पडेल, परंतु रेटमध्ये जमीन आसमानचा फरक राहणार आहे. कारण त्याच्यामध्ये लोकलचे रेट जर तुमचे आज 10 रुपये रेट चालू असेल 10 रुपयाचे, तर एक्सपोर्टचे रेट 30 रुपये राहणार आहेत. तर शेतकऱ्यांनी तो विचार करायचा, रेटचा विचार करायचा आहे, मालाच्या क्वालिटीचा विचार करायचा आहे. आता जसं लोकल म्हणलं तर आपलं महाराष्ट्रामध्ये माल कॅरेटमध्ये जातो ते 12-13 फण्या चालतेल्या, परंतु अजून एक त्याच्यामध्ये वरचं मार्केट जसं आहे, जसं चंदीगड आहे, पंजाब आहे किंवा आपल्या महाराष्ट्रापासून बाहेर जाणारे जे माल आहेत इंडियामध्येच, त्याला सुद्धा माल आजकालच्या व्यापाऱ्यांची मागणी जी आहे ते 10 फण्याची 9-10 फण्याचीच आहे. 8-9-10 फण्यामध्ये एक्सपोर्ट सारखाच माल मागणी आहे. तर ते सुद्धा मार्केट कधी कधी एक्सपोर्टच्या लेवलनं चालतं. चंदीगड गाड्या जसं पंजाब पॅकिंग म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी क्वालिटी माल काढावा, क्वालिटी ज्याची चांगली राहील त्याच मार्केट चांगलं होणार आहे किंवा त्यांनाच पैसे चांगले भेटणार आहे. तर मित्रांनो, जसं आपण 3 केळीबद्दलचे जे एक्सपोर्टसाठी सांगितलं की 3 कामे महत्वाचे आहेत, त्याच्यानंतर आता ह्या 4था नंबरचं जे काम आहे ते तुम्ही बघू शकता. ज्यावेळेस आपण 8-9 फण्या ठेवून डीप फ्लॉवरिंग करून आणि केळीला जे टच होणारे जे पानं आहेत ते पानं बरोबर कट करून ही बॅग लावत आहे. आता ह्याच्यामध्ये बॅगमध्ये कसं आहे की स्कर्टिंग बॅग लावताना एक पॉलिथिनमध्ये कॅरी बॅगमध्ये निळ्या कलरमध्ये काही बॅग येतात जे पावसाळ्यासाठी चांगले आहे, परंतु उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस ते ऊन जास्त लागतं त्यावेळेस त्या बॅगेमधनं एकतर हे होतात, म्हणजे ऊन जास्त आत गेल्यामुळं
वरच्या फण्यांनाच हे बसतो, म्हणजे शॉक बसतो किंवा जळल्यासारखं होतं. तर काही शेतकरी ते निळ्या बॅग बी यूज करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही पावसाळ्यासाठी. आणि जर ज्यांची बगीचा उन्हाळ्यामध्ये मार्च डिसेंबर पासून पुढे हार्वेस्टिंगला येणार आहे, त्या लोकांनी क्रॉप कवरवाली जी बॅग आहे ते पांढरीवाली असो किंवा निळीवाली असो हे यूज करायचे आहे. तर ह्याचं कारण एक आहे की आता ही बॅग लावायची पद्धत तुम्हाला आम्ही दावत आहे की याच्यामध्ये बॅग आहे ते जिथून आपला दंडा वाकडा झालेला आहे, जिथून कमळ आपलं वाकडं होऊन हे झालेलं आहे तिथपर्यंत वर बॅग न्यायची आहे, की जेणेकरून त्या दंड्याला आपलं ऊन लागलं नाही पाहिजे आणि त्या दंड्याची आपली ते जर दंडा आपला सुरक्षित आहे तर आपलं पूर्ण बंच केळीचं झाड म्हणजे फण्या सुरक्षित आहेत. त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी ते लक्ष ठेवायचं आहे की स्कर्टिंग बॅग ज्यावेळेस आपण ही बॅग लावतो त्यावेळेस ती बॅग पूर्ण दंडा जिथं वाकडा तिथवर लावायची आहे. आणि हे बॅग लावताना रबर बी यूज करू शकतो किंवा आपण तंगूस किंवा सुतळी यूज करू शकतो. पण काम अगर सोपं करायचं आहे, फास्ट करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला रबर बँड जो भेटतो रबर ते लावायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण हे बॅग लावतो तर त्याच्यामध्ये लक्ष काय ठेवायचं आहे की बॅग लावल्यानंतर जे वरचं लहान पान आहे येणारं पान आपल्या ते पूर्ण पान आपल्या त्या केळीच्या झाडावर टाकायचं आहे आपल्याला बंचवर, जेणेकरून जे वरनं सूर्यप्रकाश ज्यावेळेस लागतं त्यावेळेस हे पान काय करतं वरच्या केळीच्या झाडाला आपल्या ऊन लागू देत नाही आणि आपल्या फण्या खराब होत नाहीत. दुसरं लक्ष काय ठेवायचं आहे, ह्या झाडाला कुठली पान टच होत असेल तर तेवढंच छोटस जेवढं टच होतं तेवढंच पान नॉर्मल आपल्याला कट करायचं आहे, पूर्ण पान कट करायचं नाही. केळीला बंच सांभाळण्यासाठी कमीत कमी 6 पानं आणि जास्तीत जास्त 12 पानाची गरज असते. तर केळीचे 12 ते पान आपल्याला जिवंत ठेवायचे आहेत. तर त्याच्यासाठी पूर्ण पान न कापता जेवढं टच होतंय तेवढंच पान तेवढंच नॉर्मल कट करायचं आहे. आता त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण हे बॅग लावतो तर बॅग लावल्यानंतर आपल्याला ह्या बॅगचं टॅगिंग बी करण्याचं गरजेचं आहे. आता आपण 30,000 झाड ज्यावेळेस केळीचे लावतो किंवा 10,000 लावतो 5,000 लावतो तर आपल्याला टॅगिंग का गरजेचं आहे की आपण घरी बसून आपल्या बागेमध्ये किती माल तयार आहे हे व्यापाऱ्याला आपण ठामपणे सांगू शकतो. तर ज्यावेळेस आपण आता जसं सुरुवात केल्यानंतर पहिल्या 10 दिवसामध्ये आपण हिरवा धागा यूज करणार आहे, पांढरा धागा. जसं आता आपण बॅग लावल्यानंतर इथं एक धागा दोरी लावणार आहे, माहिती दोरी लावून हिरवी लावा, पांढरी लावा किंवा लाल लावा. पहिल्या टॅगिंग मध्ये आपल्याला एक दोरी यूज करायची, त्याला आपण टॅगिंग म्हणतो. त्याचा रेकॉर्ड आपल्याजवळ मेंटेन राहणार आहे का की 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत कुठला धागा आपण लावलेला आहे तर ते आपल्याला धागा आता लक्ष ठेवा. आता आम्ही इथं काय केलेलं आहे की आमच्या इथं हिरवा धागा यूज केलेला पहिल्या ह्याच्यामध्ये हिरवा करणार आहे पहिल्या टॅगिंग मध्ये, जे 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत किती बंच निघले त्याचा आपल्याजवळ पूर्ण रेकॉर्ड मेंटेन राहणार आहे. की ज्यावेळेस माल काढायला येतो त्यावेळेस आपण व्यापाऱ्याला म्हणू शकतो की भाई 30,000 10,000 15,000 बागेमध्ये किंवा 30,000 बागेमध्ये आमच्याजवळ 2,000 ते 3,000 झाडं तयार आहेत किंवा आपण सांगू शकतो 90 दिवस पूर्ण झालेले आपल्याला. तर हे टॅगिंग जे आहे ते महत्वाचं आहे आपल्याला की आपल्याजवळ ह्याचं रेकॉर्ड मेंटेन राहतं की 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत हिरव्या धाग्याचे कमीत कमी 2,000 3,000 झाड आमच्याजवळ तयार आहेत. तर हे धागा आपण बांधून झाडाला वडून बांधणार आहे. तर मित्रांनो जसं आता आपण पूर्ण एक्सपोर्टचं जे काय काम आहे व्यवस्थापन पूर्ण सांगितलेलं आहे. तर आपल्या ह्या केळीमध्ये आज आपण जुलैमध्ये लावलेली आहे आणि जुलैमध्ये लावून आज मार्चमध्ये आपण ह्या केळीचे हार्वेस्टिंग करणार आहे एक्सपोर्टसाठी. तर ज्या शेतकऱ्यांना एक्सपोर्ट बद्दल काय हे असेल किंवा माहिती पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि आपण पूर्ण शेतकऱ्यांना या एक्सपोर्ट बद्दल किंवा केळीच्या व्यवस्थापनाबद्दल आपण पूर्ण त्या कमेंटद्वारे आपण शेतकऱ्यांना माहिती देऊया. तर समोर येणाऱ्या आपण ह्या बागेचे पूर्ण व्हिडिओ बनवलेले आहेत आणि समोर पण आता आपण जे व्हिडिओ बनवणार आहे एक्सपोर्ट पर्यंत माल काढणीपर्यंत किंवा माल मार्केटला जाईपर्यंत व्हिडिओ बनवणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांना या व्हिडिओवर जे नवीन असाल ते शेतकरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर आपण पूर्ण एक्सपोर्टची माहिती या व्हिडिओद्वारे देणार आहे. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर करा.